10वी SSCचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती संस्कार करण्याचं कार्य, आमच्या मनातल्या भावना, भविष्यासाठी आमच्या काय भावना आहेत हे मी या ठिकाणी व्यक्त करते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, अध्यक्षा, संस्थेचे सर्व मान्यवर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, माझे सर्व सहकारी शिक्षक ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ते सर्व SSCचे माझे लाडके विद्यार्थी आणि आमच्या विद्यालयाचे बालचमू, सदिच्छा समारंभ. निरोप देणं आणि निरोप घेणं हा एक भावनिक क्षण असतो, एक मिश्र अवस्था असते. आनंद आणि दुःख याचा मिलाप असतो. आजचा हा क्षण शब्दात व्यक्त करणं माझ्यासाठीही तितकंच अवघड आहे जितकं तुमच्यासाठी हा निरोप स्वीकारणं. आज निरोप आहे पण शेवट नाही. ही तर तुमच्या स्वप्नांची पहिली पहाट आहे. कालपर्यंत वर्गात गोंगाट करणारी, प्रश्न विचारणारी, स्वप्न रंगवणारी ही मुलं आज आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावरती उभी आहे. ही जाणीव मन भरून आणतं. वर्गाच्या 4 भिंतीमध्ये तुमचं हसू उमलत होतं. अभ्यासाच्या गडबडीतही तुमची स्वप्न हळूहळू मोठी होत होती आणि हीच स्वप्न आज पंख पसरून आकाशाकडे बघत आहे. 10वी म्हणजे केवळ एक परीक्षा नाही. 10वी म्हणजे संघर्ष, संयम, सातत्य आणि स्वप्नांची शिदोरी. या प्रवासात तुम्ही पुस्तकातील धडेच शिकला नाही, तर तुम्ही जीवन जगायला शिकला. अपयश स्वीकारायला, यश साजरं करायला, एकमेकांना साथ द्यायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकला. हेच खरं शिक्षण आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मुलांना लक्षात ठेवा, गुण तुम्हाला ओळख देतील. आजकाल आपण बघतोय कॉम्पिटेटिव्ह जग, कॉम्पिटिशन, पॉइंट्स, मार्क विचारामध्ये घेतले जातात. खूप कष्ट करतो आपण आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी. अगदी पॉइंटच्या स्पर्धेमध्ये आपण उतरलेलो आहोत. नक्कीच तुम्ही गुण भरपूर मिळवाल. त्या गुणांमुळे तुमची ओळख होईल, तुम्हाला स्वतःला एक ओळख मिळेल. पण मूल्य तुम्हाला महान बनवतील. यश मिळाल्यावर नम्र राहा. अपयश आले तरी खचू नका, कारण जीवनाची खरी परीक्षा उत्तरपत्रिकेत नसतेच. ही परीक्षा तर प्रत्येक क्षणाला द्यावी लागते. तुमच्या आयुष्यात कितीही उंच भरारी घ्या, पण जमिनीशी नाळ जपून ठेवा. अर्थ समजतोय का बघा. या मातीचा गंध विसरू नका, कारण मातीशी नाळ जोडलेली असेल तरच आकाश आपलंसं होईल. तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडतात, पण आपल्या शाळेला विसरून आपल्याला चालणार नाही. आपले आई वडील, आपले नातेवाईक, आपले संस्कार हे फार महत्त्वाचे असतात. कितीही मोठ्या पदस्थ ठिकाणी आपण काम करत असलो तरी आपली मातीशी असणारी आपली नाळ आपल्याला विसरता येणार नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यात वेगवेगळी स्वप्न आहेत. इथून जात असताना तुम्ही स्वप्न घेऊन जात आहात. ती पूर्ण तर होतच, पण तुम्ही जे काही व्हाल ते प्रामाणिक, मनापासून आणि समाजासाठी उपयुक्त व्हा. अपयश आलं तर घाबरू नका, कारण अपयश हे थांबवण्यासाठी येत नाही, तर ते आपल्याला मजबूत करण्यासाठी येतं. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या यशावर तुमच्या पालकांचा, तुमच्या शिक्षकांचा आणि या शाळेचा फार मोठा विश्वास आहे. पुढं जात असताना काहीतरी मागं जात असतं. विज्ञान आपल्याला गतीचे नियम सांगतो. गती ही सापेक्ष आहे. गती ही संकल्पना समजून घेत असताना आपल्या लक्षात येतं, एखाद्या गोष्टीचं जेव्हा विस्थापन होतं ते विस्थापन त्याच्या परिसराशी निगडीत विचारात घेतलं जातं. जेव्हा ती वस्तू परिसराशी निगडीत स्वतःची जागा बदलते म्हणजे पुढे जाते. याचा अर्थ आपण पुढे जात असताना काहीतरी मागं जात असतं, मागं सोडायचंच असतं. पण जे मागं गेलं याचा अर्थ असा होत नाही की जे मागं गेलं ते जीवनातून निघून गेलं.
त्याचं अस्तित्व संपलं. त्यामुळं तर आपण पुढं गेलेलो असतो आणि त्यामुळं मागं गेलेल्या सोडलेल्या गोष्टी आपल्या जीवनात अविस्मरणीय ठरतात. अर्थातच ही शाळा सोडून आज तुम्ही बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करताय. या शाळेचं प्रत्येकाच्या मनामध्ये स्थान अढळ असणार आहे आणि अविस्मरणीय असणार आहे, यात काही शंकाच नाही. पुढं तर जावंच लागेल, कारण स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठीची ही एक नवी पायरी असेल. या शाळेनं इथल्या शिक्षकांनी दिलेले ज्ञानाचे, संस्काराचे आणि नीतिमूल्यांचे कण नेहमीच तुम्हाला आठवत राहतील आणि सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतील. यशवंत व्हा, गुणवंत व्हा, सुसंस्कृत व्हा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला माणूस व्हा. तुमच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते, सदिच्छा देते. येणाऱ्या SSCच्या परीक्षेसाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.